भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचं प्रकरण आता समोर आलंय. रामनवमी निमित्त तडस राम मंदिरात गेले असताना तुम्ही जानवं घातलं नाही, तुम्हाला गर्भगृहात प्रवेश मिळणार नाही, असं पुजाऱ्याने सांगितलं. गेल्या 40 वर्षांपासून तडस त्यांच्या मतदारसंघातील मंदिरात जात असताना असा अनुभव पहिल्यांदाच आल्याचं तडस म्हणाले. या सगळ्या प्रकरणावर मुंबई तकच्या प्रतिनिधीने तडस यांच्याशी संपर्क केला. यावेळी तडस यांनी घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला. हॅलो. हा भाऊ, रामटेके बोलतो. हा बोला बोला. भाऊ, आज देवळीच्या मंदिरात तुम्हाला प्रवेश साठी तुम्ही तिथे गेला होता दर्शनासाठी सहपत्नी. हो हो. आता काय घटना घडली होती? नाही काय, सकाळी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राम मंदिरात दर्शनासाठी गेलो. मी होतो, माझी मिसेस होती आणि आपले कार्यकर्ते नेहमीप्रमाणे. तिथे गेल्यानंतर गाभाऱ्यात आम्ही नेहमी पूजा करत असतो आणि सर्वच करते, म्हणजे तरी जनताच करते पूजा 40 वर्षापासून. पण यावेळेस त्यांनी सांगितलं का गाभाऱ्यात याच नाही, गाभाऱ्यात म्हणजे अंदर याच नाही, बाहेरून पूजा करा. मी म्हटलं बा असं तर कधी झालं नाही आजपर्यंत. नाही म्हणजे मी ट्रस्टी आहे इथला, तुम्ही येऊ शकत नाही इथे. ते मग वादावादी झाली कार्यकर्त्यासोबत. कार्यकर्ते ते त्यांच्या वादावादी झाली. मग मी म्हटलं बा काय वादावादी करू नका, नाही येऊ देत तर नाही येऊ देत, आपण बाहेरून पूजा हात जोडून चाललं जाऊ. बाहेरून हात जोडून आम्ही चाललं गेलो. पण हे असं कधी होत नाही, हे पहिल्यांदा झालं असं. आणि जो ट्रस्टी आहे तो काही इथला नाही, तो पुण्याचा आहे. तो फक्त रामनवमीला येते मग चालला जाते. आता त्याला सर्वांनी सांगितले की बा हे दरवर्षी हे मंदिर खुलल्या जाते, इथं जाऊन दर्शन करते, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. अच्छा, तुम्ही त्याला काय कारण होतं ते? मला हेच समजलं नाही का बा त्यानं, म्हणजे मीच नाही, आता मला नाही येऊ दिलं ठीक आहे, मी मानतो, पण बाकीचा जनतेचा अपमान झाला ना तो. बाकीच्या जनतेला येऊ देत नाही. त्याच्यानंतर तुम्ही दर्शन घेतलं का? आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. मग अंदर काही गेलो नाही, चालला आलो आम्ही. यावरती त्या ट्रस्टीला काही विचारणा होणार आहे का मग पक्षाकडून? नंतर आमदार साहेब गेले. आमदार साहेबांनी त्यांना विचारलं का बा तू लोकप्रतिनिधीला का नाही, म्हणजे जनतेला का येऊ देत नाही. आणि तसंही तर तुझा दुसरा ट्रस्टी आहे, तो तर पट्टा घालून अंदर चालला गेला. म्हणजे ट्रस्टीसाठीच आहे का फक्त हे, जनतेसाठी नाही का, म्हणजे भक्ताईसाठी नाही का? त्याचं उत्तर तरी झालं का आम्ही जे करीन ते आम्ही ट्रस्टी आहे इथले. आणि 150 वर्षाचा इतिहास आहे त्याला. अच्छा. नंतर 40 वर्ष मीच जातो तिथे. आणि विशेष म्हणजे त्या देवस्थानची 200 एकर जमीन होती. अच्छा. यायला 150 एकर जमीन विकून टाकली ट्रस्टीनं. 150 एकर. आणि त्याचा कोणताच कार्यक्रम करत नाही. हे जे आम्ही कार्यक्रम करतो हे लोक वर्गणीतून करतो, म्हणजे बिचारे लोक वर्गणी करते त्यातून कार्यक्रम करते. आज तर अशी परिस्थिती होता का तिथला जो मॅनेजर आहे तो सांगत होता आम्हाला का आम्ही बा इकडून तिकडून पैसे आणले, पूजेचं सामान आणलं. 200 एकर जमीन असलेल्या देवस्थानची हे गती आहे. असं तिथं भ्रष्टाचारी तिथलं ते मंडळ आहे द्यायचं मला त्याला. आणि ज्या विचारात जनता विचारात त्याला जात. ठीक आहे साहेब, आपण बोलले तर धन्यवाद.